नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही डेमोचा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलेच असेल की आजचा जो व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे न्यू ट्रेंडिंग हॅपी बर्थडे टेटर्स आपण क्रिएट करणार आहोत. हा व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच आहे. आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत. तुमच्याकडे काइनमास्टर असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. काइनमास्टर आणि अजून आपल्याला एक पिन्स ॲप्लिकेशन, या दोन ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहेत आणि दोन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल यूज करेल ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले, तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. आणि व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी तर अशाच प्रकारे न्यू एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया. ओके, तर आपल्याला सगळ्यात पहिले पिन्स ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. बघू शकता इथं तुम्हाला मी ॲप्लिकेशनवरती क्लिक करतो. अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येऊन जाईल. डाटा तुम्ही ऑफ पण ठेवू शकता, काही आवश्यकता नाही. आणि इथं बघू शकता स्टार्टचं ऑप्शन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असेल ते फोटो तुम्हाला ॲड करायचे. तुम्ही गर्ल असाल बॉय असाल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचे फोटो ॲड करू शकता. बड्डे बॉय बड्डे गर्ल असेल ज्यांचा फोटो तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला कम से कम 15 एक फोटो ॲड करायचे. तर मी 9 एक फोटो ॲड करतो, तुम्ही 15 एक फोटो ॲड करू शकता. आणि तुम्हाला इथं वरती नेक्स्टचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता कोपऱ्यामध्ये, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर तुम्हाला इथं सेफचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं तुम्हाला जो मी सांगतो तो सेफ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. बघू शकता हा चौकोनचा सेफ तुम्हाला ॲड करायचा आहे. ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर तुम्हाला इथं ॲडजस्टमेंटचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि पुढली जी लेंथ आहे ही तुम्हाला 60 वरती ठेवायची, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि ही जी खालची लेंथ आहे ही 10 वरती ठेवायची, ठीक आहे, 10 ते 12 वरती ठेवू शकता अशा प्रकारे. आणि ही जी लेंथ आहे ही पण तुम्हाला थोडीशी कमी वाढवायची, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि थोडीशी आपण अजून कमी करूया, वाढवूया, 70 वरती ठेवूया, ठीक आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल सेव्हचं. या सेव्हच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. आणि इथे बघू शकता हे जे आहे पेड आहे, तर आपल्याला फ्रीमध्ये ॲड करायचं आहे. तर हे थोडी एच डी क्वालिटी पण आहे, पेड आहे, ठीक आहे. तर आपण फ्रीमध्ये पण दिलेलं आहे, तर फ्रीमध्ये आपण याला सेव्ह करून घेऊया, ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, तर सेव्ह होत आहे, थोडासा वेट करून घेऊया. ओके, तर सेव्ह झालेलं आहे. सेव्ह झाल्याच्या नंतर या ॲपचं आपलं काम इथं संपलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, आता काइनमास्टर ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे. सिम्पल मी काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करतो. आणि हे काइनमास्टर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळून जाईल. तर सिम्पली काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. इथं तुम्हाला बघू शकता क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक रिसिव्ह दिसत असेल 2 नंबरचा 9.16 रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली तुम्हाला क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन असा इंटरफेस आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता इमेज किंवा तुम्हाला बॅकग्राऊंडचा ऑप्शन दिसत असेल, तर सिम्पली इथं तुम्हाला 1 नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे तुम्हाला जितका लांब स्टेटस क्रिएट करायचा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर सिम्पली मी 17-18 सेकंदापर्यंत घेतो, तुम्ही 30 सेकंदापर्यंत पण घेऊ शकता तुमच्या हिशोबाने, ठीक आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता एक नंबरच्या ऑप्शनवरती इथे लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आत्ता जो आपण एवढ्यामध्ये व्हिडिओ फोटो सेव्ह केलेला होता तो फोटो सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे. आणि याला असं झूम करायचं, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. थोडंसं अजून झूम करून घेऊया, ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला याला सेव्ह करायचं आहे, सॉरी ॲड करायचं, ठीक आहे. ॲड केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे ही आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत. घेतल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता सिम्पली लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक PNG दिलेली आहे, ती PNG सिम्पली तुम्हाला ॲड करायची आहे. बघू शकता ही वाली PNG आहे. ॲड केल्याच्या नंतर हिला असं तुम्हाला झूम करायचं आहे. खाली तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे. आणि मास्कला तुम्हाला इनेबल करायचं आहे. इनेबल केल्याच्या नंतर खाली सेफमध्ये यायचं आहे. 2 नंबरचा सेफ घ्यायचा, परत बॅक यायचं. आणि याची जी लेंथ आहे ही तुम्हाला कम से कम 25 वरती ठेवायची, ठीक आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर या सेफवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथं साईज थोडीशी झूम करूया. आणि याला थोडंसं छोटं करून इथं खाली तुम्हाला कोपऱ्यामध्ये खाली ॲडजस्ट करायचं, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून टाकायचं, ठीक आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे ही तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत, ठीक आहे. घेतल्याच्या नंतर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतोय, पण तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे, परफेक्टपणे तुम्हाला स्टेटस बनवता येईल. आणि व्हिडिओला अजून लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर परत लेअरवरती जाऊन मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथलं तुम्हाला आणखीन एक PNG दिलेली, सिम्पली ती PNG तुम्हाला ॲड करायची, बघू शकता ही वाली PNG आहे. आणि हिला तुम्हाला अशा प्रकारे इथं खाली ॲडजस्ट करायचं, ठीक आहे. इथे बघू शकता हॅपी बर्थडे, अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता.
ठीक आहे. एवढं केल्याच्या नंतर परत तुम्हाला करायचं काय, हिची जी लेंथ आहे ही पण आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकावं लागेल, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे. घेतल्याच्या नंतर परत आपल्याला एक नंबर लिहायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली इथनं एक हे दिलेलं आहे, म्हणजे तुमचा एक फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. सिम्पली सगळ्यात आधी फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय आहे, इथे फोटो क्रॉप केलेला ॲड करायचा. आणि जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल, जाऊन बघा. फोटो कसा क्रॉप करायचा तो बघून तुम्ही असं फोटोचं मागलं बॅकग्राऊंड जे रिमूव्ह करून फोटो तुम्हाला इथं सिम्पली ॲड करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे थोडासा मोठा करून झूम करून घेऊया आणि तुम्ही तो व्हिडिओ बघून फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला शिकू शकता. तर अजून झूम करून घेऊया थोडासा मोठा. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि तर तुम्हाला अशा प्रकारे इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं. ठीक आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, याची जी लेंथ आहे ही पण तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला एक काम करायचं आहे. काय करायचं आहे, हा जे मागली जी लेअर आहे फोटोची जी बॅकग्राऊंड आहे, सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं फोटोच्या अल्बमवरती. ठीक आहे. आणि इथं क्रोमाकीचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. त्याआधी आपल्याला करायचं काय, हा जो साईज आहे पूर्ण इकडं आपल्याला इकडं इक्वल करायची. ठीक आहे. बघू शकता इथपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे. अशा प्रकारे इथपर्यंत घेऊन टाकूया, इथपर्यंत. ठीक आहे. घेतल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथं क्रोमाकीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला 18 सेकंदाचं निम्म तुम्हाला 9 सेकंदापर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे सिम्पली. ठीक आहे. 9 सेकंदापर्यंत घ्यायचं आणि याला इकडं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. ठीक आहे. लास्टपर्यंत जिथपर्यंत आपलं फोटो संपत नाही तिथपर्यंत तुम्हाला याला स्क्रॉल करायचं आहे. ठीक आहे. बघू शकता एकदम सोपं आहे. मी लास्टपर्यंत घेतो आहे इथपर्यंत. ठीक आहे. घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला पुढं स्क्रॉल करायचं आहे आणि शेवटला तुम्हाला इथं आल्याच्या नंतर परत तुम्हाला याला परत रिटर्न असं स्क्रॉल करायचं. ठीक आहे. जसं तुम्ही पुढं नेलं तसं तुम्हाला रिटर्न न्यायचं, जेणेकरून याच्यावरती इफेक्ट लागून जाईल. ठीक आहे. बघू शकता परफेक्टपणे लास्टपर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत घेऊन टाकूया. ओके. तर याच्यावरती इफेक्ट लागलेला आहे. परत तुम्हाला करायचं काय, इथं ओके एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता एक तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसलेला आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथनं एक व्हिडिओ दिलेला आहे, हा व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता परत तुम्हाला ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे. ऑडिओमध्ये जायचं आणि आपल्याला इथे ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे. तर सिम्पली आपण ऑडिओ ॲड करून घेऊया. तर आपण ऑडिओ ॲड केलेला आहे. बॅक यायचं आहे. ऑडिओ ॲड केल्याच्या नंतर आपण थोडंसं ऐकून घेऊया आणि याला समोरील पार्ट थोडासा कट करून घेऊया. तर तुम्ही सॉंगच्या हिशोबाने कट करू शकता. तर सिम्पली इथं बघू शकता इथपर्यंत यायचं आणि इथनं याचा समोरील पार्ट कट करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि याचा समोरील पार्ट आपल्याला अशा प्रकारे कट करून टाकायचा. ठीक आहे. तर इथं बघू शकता याचा समोरील पार्ट कट होऊन जाईल. त्यानंतर परत तुम्हाला इथं बघू शकता जिथं आपले फोटो निघतात इथे यायचं, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे. सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. कैची साईडच्या ऑप्शनवरती खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आणि इथे याला फुल स्क्रीन व्हिडिओ करून टाकायचं आहे. बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं. ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला हे जो व्हिडिओ आता आपण ॲड केलेला होता या व्हिडिओवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं, 3 डॉट जाऊन याला सेंड टू बॅक करायचे. आणि बॅक केल्याच्या नंतर परत हे जे फोटोचं जी लेंथ आहे हिला पण आपल्याला 3 डॉटवर जाऊन सेंड टू बॅक करायचं. ठीक आहे. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला. तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो, पण कॉपीराईटच्या इश्यूमुळे जास्त प्ले करून नाही दाखवू शकत, सॉरी. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. बघू शकता. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आता करायचं काय, ते शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर जास्त तुम्हाला मी प्ले करून दाखवलेलं नाही, कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो त्यामुळे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असेल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.